या बातमीवर आपलं लक्ष असेलच। मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हिंगोली शहरातून मराठा आरक्षणासंदर्भात जनजागृती शांतता रॅली निघणार आहे आणि यावेळेला 200 महिला जरांगेंना सुरक्षा देणार आहेत। मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत काही महिला आहेत। तुमच्या हातामध्ये वॉकी टॉकीज आहे, काय नेमकं संरक्षण कसं असणार आहे? आज 6 तारखेपासून हिंगोलीतून सुरू होणारी शांतता रॅलीची नियोजन हे महिलांच्या संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे यांच्या सुरक्षा कवचाची जबाबदारी सर्व महिलांवर दिलेली आहे। आज हिंगोलीतून 200 महिला स्वयंसेवक इथे उपस्थित आहेत आणि या माध्यमातून आम्हाला वॉकी टॉकीचं सुद्धा प्रशिक्षण काल दिवसभर देण्यात आलेले आहे। कशी सुरक्षा असणार? नेमकं मनोज जरांगे पाटलांना सुरक्षा कशी देणार आहेत तुम्ही? आम्ही मनोज दादाच्या सुरक्षेसाठी 200 स्वयंसेविका इथे नेमलेल्या आहेत। त्या 200 स्वयंसेविका मनोज दादाला सुरक्षा कवच असणार आहेत। या जिजाऊंच्या लेकीचं मनोज दादाला सुरक्षा कवच असणार आहे। हिंगोलीच्या जिजाऊच्या लेकींना सुरक्षा कवचाचा मान मिळालेला आहे, त्याची आम्ही संधी करू आणि नक्कीच सुरक्षा तर देऊ। कॅमेरामॅन अमित आडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली।